कशा पद्धतीचं नियोजन झालंय आणि काय घडू शकते 29 तारखेला? न भूतो न भविष्यती असा आमचा आता हा रेकॉर्ड ब्रेक नियोजन चालू आहे. प्रॉपर RSS BJP जसं प्रॉपर काम करते तसं आमचा मराठा सेवक काम करणार. आपली झोळी घेणार. मनोज जरांगे पाटलाचे विचार सिंगल एक एक माणूस. बऱ्याच जण म्हणत होते मनोज जरांगे पाटलाची हवा संपली. आजपर्यंत त्यांनी खाजवलं त्या वेळेला मराठ्यांनी दाखवून दिलं. सगळ्यात पहिले मराठ्यांची हवा संपली म्हणून लाठीचार्ज झाला. 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलानं दाखवलं. पुन्हा नंतर मनोज दादा थांबले, मुंबईला गेले. मुंबईला जायच्या अगोदर म्हणे मराठ्यांची हवा संपली, मुंबईला दाखवली. पुन्हा नारायणगडवर दाखवली, पुन्हा मुंबईला दाखवली. हे म्हणतात की मुंबईला जाऊन काहीच मिळालं नाही, मराठ्यांना काहीच मिळालं नाही. अहो तुम्हाला साधं एखादं काही बदलीचं काम करायचं असेल किंवा मंत्रालयातून काही काम करायचं तर इथं सगळ्यांना विचारून घ्या, 50 चक्रा मंत्रालयात मारावं लागते. अरे ह्या 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे. 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे. 1000 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर जाणार. यावेळेस आमचा जीव बी गेला तर चालेल. मनोजदादांनी फक्त आदेश द्यायचा आहे. आता आम्हाला कुणालाच माहीत नाही काय ठरणार आहे, आमरण उपोषण आहे का मुंबई आहे. सगळे मराठ्यांचं म्हणणं चाललं की पुन्हा एकदा मुंबईला चला. आम्हाला राहायची सोय नाही झाली, आम्हाला काही नाही. अरे असं आम्ही उन्हात पडलेलो हो. आज आमचे तुम्ही ग्रामीण भागात जर गेले, माताडाचे घर आहे, पाणी कुठून पाणी घुसतं आमचं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं मुंबईला आम्ही आमचं ट्रॅक्टर असेल, जीप असेल, काय असेल, फक्त मनोजदादाने घेऊन चालावं आणि आमची रसद पुरवणार आहे. जसं पानिपतचं युद्ध कशामुळे हारले, हे घाबरले नाही, हे लढले, पण यांचा दाना पाणी कमी पडला. त्यामुळं आता मागच्या वेळेस जसं त्यांनी आमच्यावर जेवण बंद केलं, दुकानं बंद केल्या, पाणी मिळू दिलं नाही, आमच्या ग्रामीण भागातल्या माय माऊलीनं चटणी भाकरी घेऊन आम्हाला पाठवलं. त्यावेळेला तुम्ही स्वतः साक्षीदार होते आमच्यासोबत, तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे. अक्षरशः फक्त एक डब्यावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आमच्या गावागावातून ट्रॅक्टरनं भाकरी घेऊन आले. त्याच्यामुळं मराठ्यांची ताकद संपली नाही आणि ज्याला वाटत असेल मराठ्यांची ताकद संपली तर या 29 ऑगस्टला आम्ही दाखवणार आहे.